वाचन होईल. स्तोत्र 63 पान 699. स्तोत्र 63 याचं आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. स्तोत्र क्रमांक 63 याचं आळीपाळीने वाचन आपण करू. देव ताणलेल्या जीवांचे समाधान करतो. यहुदाच्या रानात असताना रचलेले दाविदाचे स्तोत्र. हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क, वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणेला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे. माझे ओठ तुझे स्तवन करतील. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन. तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन. मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील. मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करीतो व प्रहरोपरी तुझे ध्यान करीत असतो. कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करीन. माझ्या जीवाने तुझी कास धरली आहे. तुझा उजवा हात मला सांभाळ करतो. पण जे माझ्या जीवाचा घात करावयास टपले आहेत ते पृथ्वीच्या अधोभागी जातील. तरवारीने त्यांचा नित्पात होईल. ते कोल्याचे खाद्य होतील. शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून वाचूयात. राजा देवाच्या ठाई हर्ष पावेल. जो कोणी त्याची शपथ वाहतो तो उत्साह करील, कारण असत्य बोलणाऱ्यांचे तोंड बंद होईल. आमीन. आमेन. जुन्या करारातून यशायाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि पहिली 7 वचने पान 828 वर आपण यावेळेस वाचणार आहोत. यशाया 9 1 ते 7. जुना करार यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 1 ते 7 आपण ऐकूया. शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकीर्द. तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळात जबलून प्रांत व नफ्ताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली, तरी पुढील काळात समुद्र तीरेचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ घालील, याची तो प्रतिष्ठा करेल. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यावर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्रांची वृद्धी केली आहेस. त्याला महानंद प्राप्त करून दिली आहेस. हंगामाच्या उत्सव समयी करायच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझ्यासमोर आनंद करतात. कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणाऱ्यांचा सोटा मोडला आहेस. युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहेत. कारण आमच्यासाठी बाल जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करेल. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्ध नेईल. देवा वाचली सर्व वचनं आपणा सर्वासाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान सन्मान करो, आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पत्राचं वाचन यावेळेस होईल. पेत्राचं पहिलं पत्र 2रा अध्याय 9 ते 12 हे वचनं पान क्रमांक 324 वर आहेत. पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 1 ते 12 ही वचन आपण ऐकूया. म्हणून सर्व दुष्टपणा व सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणं सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा. माणसाने नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्यांच्याजवळ येत असता तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिरे असे रचले जात आहात. यासाठी की येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. कारण असा शास्त्रलेख आहे,
पहा निवडलेली मौल्यवान अशी कोण शिला मी सियोनात बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फज्जित होणार नाही. म्हणून तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांना तो मौल्यवान आहे. परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचन मानित नसल्यामुळे ठेचळतात, त्यासाठी ते नेमलेले होते. पण तुम्ही तर निवडलेला वंश, याजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, तर आता देवाचे लोक आहात. तुम्हास दया मिळाली नव्हती, तर आता दया मिळाली आहे. प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात, त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. आमीन. वाचलेली वचन देवा आपणासाठी आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि युगानुयुग असो. आमीन. आमेन. शुभवर्तमानाच्या पाठासाठी उभे राहूयात. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान लूककृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 27व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू दे, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेहि, ती सदा पाळाया. त्यानंतर तो म्हणजे येशू बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो सर्व काही तिथे सोडून देऊन उठला व त्याच्या मागे गेला. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्यावेळी त्यांच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवायास बसला होता. तेव्हा परुषी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता? येशूने त्यास उत्तर दिले, निरोग्यास वैद्याची गरज नसते, तर रोग्यास असते. मी नीतिमानांना बोलवायस आलो नाही, तर पापी लोकास पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळी कृपा करून बसावं. प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचं सहाय्य करता हो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. योहान कृत शुभवर्तमान याचा 1 अध्याय 1 वचन. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि त्याच अध्यायात पुढच्या 14व्या वचनात तो म्हणतो, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तोच ख्रिस्त जन्मदिन येत्या 25 तारखेला आपण साजरा करणार आहोत. देवाचा शब्द देही झाला. आज प्रश्न आहे की शब्द देही का झाला? ह्या विषयावर आज आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. शब्द देही का झाला याचा पहिला भाग आज आपण पाहणार आहोत. योहान 3:16 आपल्या सर्वांना ठाऊक आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.
अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या जगावरील प्रीतिस्तव आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी दिला आणि त्याचा जन्मदिन आपण ख्रिसमस किंवा ख्रिस्त जन्मदिनी आपण साजरा करत असतो. 2000 वर्षापूर्वी देवाचा पुत्र मानवी देह धारण करून कुमारी मरियेच्या उदरी बेथलेमातील एका घवानेमध्ये जन्मास आला. ख्रिस्त येशू या नावाने तो ओळखला गेला. ह्या जगी अवतरण्याचा त्याचा उद्देश कोणता होता, ह्याचा जर आपण थोडासा सारासार विचार केला तर त्यामध्ये आपल्याला अनेक उत्तरं मिळू शकतील. येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला? भूतलावर मनुष्य म्हणून येण्याचे त्याचे अनेक कारणं आपल्याला दिसून येतात. त्याच्या 3.5 वर्षाच्या कार्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या ह्याकडे जर निरखून पाहिलं तर येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला? आपणास ठाऊक आहे, गॅब्रिएल देवदूत यांनी योसेफाला दर्शन दिलं आणि तो म्हटला, मरियेला आपली पत्नी म्हणून घेण्यास तू अनुमान करू नको, कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. पहा, तिला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव, कारण तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेन. हे त्याचं येण्याचं एक उद्देश किंवा एक ध्येय होतं. त्याच्या प्रजेला त्याच्या पापांपासून तारणे, तो एक तारणारा म्हणून या जगात आला. हे एक उत्तर आपलं असू शकतं. येशूने एकदा म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. ह्या अंधकारमय जगामध्ये प्रकाश देण्यासाठी जगाचा प्रकाश म्हणून तो आला. हे देखील एखादं उत्तर आमचं होऊ शकतं. येशू ख्रिस्त जगात का आला? येशू म्हटला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. या भ्रष्ट झालेल्या जगातील लोकांना मार्ग दाखवण्यासाठी, त्यांना सत्य विदित करण्यासाठी येशू ख्रिस्ताला असं देखील उत्तर मिळू शकतं. आणि म्हणून तो का आला हे पाहण्यासाठी आज आपण एका वचनाकडे जाणार आहोत आणि त्यावरून आपल्या लक्षात येईल त्याचं जगामध्ये येण्याचं एखादं कारण काय असू शकतं. आणि ते आपल्याला आजच्या शुभवर्तमानात, लूककृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त बोलत आहे. येशूने म्हटले, मी नीतिमानांना बोलवण्यासाठी नाही, तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. या वचनावर आज आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. देवाचा पुत्र मानवी देह धारण करून आला आणि 3.5 वर्षाच्या सुवार्थ कार्यामध्ये एकदा त्याने आपल्या स्वतःच्या मुखानं म्हटलं, मी नीतिमानांना बोलवण्यासाठी नाही, तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलवण्यासाठी मी आलो आहे. त्याचं जगात येण्याचं हे कारण आहे. आणि ज्यावेळेस तो पापी लोकांना पश्चातापासाठी आपल्याकडं बोलवतो तेव्हा काय होतं, त्या लोकांमध्ये कुठला आमूलाग्र बदल होतो, याकडे आज आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत, विचार देणार आहोत. आणि त्यातला एक व्यक्ती किंवा एक उदाहरण म्हणजे जकातदार लेवी. त्याचं शुभवर्तमान आज आपण आता वाचलं. लूककृत शुभवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये आपण वाचतो, तेव्हा येशू उठून बाहेर गेला, तेव्हा लेवी नावाचा एक जकातदार जकातीच्या नाक्यावर बसलेलं त्यांनी पाहिलं. येशूने त्याला म्हटलं, माझ्या मागे ये. लेवी नावाचा जकातदार, याच्याकडे थोडंसं निरखून पहा. त्यासाठी आपल्याला 2000 वर्षापूर्वीचा जो काळ आहे, यहुदी समाज त्यांच्याकडे जावा लागेल आणि त्यांच्यामध्ये जी जकातीची योजना होती, जी सामाजिक संस्था होती, त्याकडे थोडंसं बारकाईने पाहावं लागेल. हा जो लेवी जकातदार आहे, याविषयी 2 गोष्टी आपण थोडंसं कटाक्षाने पाहणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हा जकातदार अतिशय हुशार, चाणक्य आणि चतुर असा जकातदार होता. नव्हे, जकातदाराला तसं असणं हे गरजेचं होतं. अशाच लोकांची निवड जकातीच्या नाकावर केली जात असत. त्यावेळचे जे लोक जकात देण्यासाठी येत, त्यांच्याशी त्यांना बोलता यावं यासाठी त्याला सर्व प्रकारच्या बोली भाषा येणं आवश्यक होतं. आणि म्हणून त्यावेळचे ज्या साधारण भाषा होत्या त्या म्हणजे यहुदी लोक इब्री भाषेमध्ये बोलायचे. 2000 वर्षापूर्वी येशूच्या काळामध्ये जी भाषा प्रचलित होती ती ग्रीक भाषा होती. त्यामुळे ग्रीक देखील येणं त्याला गरजेचं होतं. आणि नवीन करारातील काही भाग आरामिक भाषेमध्ये लिहिलेले आहेत. त्यामुळं आरामिक ही बोली भाषा होती. येशू ख्रिस्त देखील काही वेळा आरामिक भाषेत बोललेला आहे. आणि म्हणून
इब्री, ग्रीक आणि ॲरेमिक तिन्ही भाषेचं ज्ञान असणारा हा लेवी जकातदार नव्हे, ते गरजेचं होतं. कारण लोकांशी संभाषण करायचं, वार्तालाप करायचं, जकातीविषयी त्यांना विचारपूस करायची, तर ह्या भाषा येणं त्यांना गरजेचं होतं. लेवी जकातदार अतिशय शिक्षित. गालिल प्रांतातला हा लेवी जकातदार, गालिल प्रांतातील जे असंख्य गावं आहेत ते गावातील रहिवासी जकात देण्यासाठी त्याकडे आलेला असताना प्रत्येकाची योग्य प्रकारे नोंदणीमध्ये नोंद करायची. त्या नोंदणी वहीमध्ये प्रत्येकाच्या नावाचं खातं त्या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं, त्यांचा जमा खर्च व्यवस्थित ठेवायचा, हिशोब व्यवस्थित ठेवायचा, असा एक तरबेज हिशोबनीस असा हा जकातदार आम्हाला दिसतो. लेवी जकातदार कर्तबगार, चतुर आणि हुशार असा धूर्त मनुष्य आहे. परंतु दुसरी बाजू जर त्याची पाहिली तर हा लेवी जकातदार तत्कालीन जी सामाजिक व्यवस्था होती ती संपूर्णपणे भ्रष्टाचार आणि लाचखोरीने पोखरलेली होती. त्याचाच एक भाग तो झाला होता. नकळतपणे त्याच्यात अडकलेला हा लेवी जकातदार. हे जे जकातदार त्यावेळचे होते ते रोममध्ये कैसर बादशाह होता आणि ह्या कैसर बादशाने गालिलामध्ये हेरोद राजा ह्याची नेमणूक केली होती. आणि हा हेरोद राजा तेथील जे स्थानिक लोक आहेत त्यांना जकातीसाठी जकातदार म्हणून निवडत असत. आणि म्हणून हा जो लेवी जकातदार हा असाच हेरोद राजासाठी काम करणारा परंतु यहुदी मनुष्य. आणि म्हणून त्याचे जे इतर बांधव आहेत ते जकातदारांकडे थोडंसं तुच्छतेने, तिरस्काराने, घृणास्पद रीतीने पाहायचे. कारण जे रोमी साम्राज्य आहे जे आमच्यावर एवढं जाच आणि जुलूम करतं, आमच्याकडून मोठी जकात उकळतं, आमच्या खिशातले पैसे बाहेर काढतं, त्यांचं काम करणारा तू, त्यांना सहयोग देणारे, सहकार्य देणारे जकातदार यांना समाजामध्ये तुच्छतेने पाहिलं जायचं. नवे जकातदारांनी दिलेली देणगी किंवा दानार्पण हे देखील मंदिरामध्ये स्वीकारले जात नसत, कारण तुम्ही रोमी सरकारसाठी आमच्याकडून जकात उकळता. अशा प्रकारे तुच्छतेने पाहिला जाणारा हा लेवी जकातदार आम्हाला दिसत आहे. जे रोमी सरकार आमच्यावर जुलूम करतं त्यांना तुम्ही सहकार्य करता म्हणून लोक त्यांच्याकडं वाईट नजरेने किंवा तुच्छतेने पाहत होते. आणि हे जकातदार देखील ह्या आपल्या जकातीला मिळालेला जो संधीचा फायदा ते घेत असत आणि ते लोकांकडून अधिक पैसे उकळत असत. ज्यावेळेस एखाद्याकडून जकात घ्यायची त्याला अधिभार किंवा ज्याला आपण सरचार्ज म्हणतो तसं त्यांच्याकडून मागणी ते करत असत. आजकाल त्याला आपण GST नावाने ओळखतो. GST मध्ये आपल्याला माहिती आहे कुठली गोष्ट घेतली की त्याच्यावर थोडेसे अधिक पैसे लावून त्याला GST म्हणतात. तसेच हे जकातदार, समजा एखाद्याला 100 रुपये जकात त्याच्याकडून घ्यायची, त्याला सांगायचे तुला 120 रुपये द्यायचे. ते 100 रुपये खात्यावर मांडायचे, 20 रुपये खिशात घालायचे. अशा प्रकारे हे जकातदार राजरोसपणे लोकांचा अन्याय ते करत असत. लोकांना नाडून त्यांची पिळवणूक करून पैसा उकळणारे अशा दृष्टिकोनातून ह्या जकातदारांकडे पाहिलं जायचं. आणि याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे दुसरा एक जकातदार ज्याच्याविषयी शुभवर्तमानात आपण वाचतो आणि तो म्हणजे जक्कई नावाचा जकातदार आपल्या सर्वांना ठाऊक आहे. एकदा यरीहोतून जात असताना येशूने त्याला उमराच्या झाडावर पाहिलं आणि म्हटलं जक्कया खाली आहे, मला तुझ्या घरात उतरायचं आहे. त्यावेळेस जक्कई प्रभूला काय म्हटला, प्रभूजी माझ्याकडे जे द्रव्य आहे त्यातलं अर्ध मी गोरगरिबांना देतो. प्रियांनो लक्षात घ्या, एखाद्या मनुष्यानं कशानं परिश्रमानं घाम गाळून साचवलेला पैसा असा अर्धाच आपण फुकट देऊन टाकू का कुणाला? ह्या जक्कयाने लोकांना नाडून त्यांची पिळवणूक करून अमाप पैसा घरामध्ये जोडा केला होता. कुठलेही कष्ट आणि परिश्रम त्याला करावे लागले नव्हते. आणि मग ह्या पैशातला अर्धा पैसा मी देऊन टाकतो सहजपणे तो बोलतो, कारण अशा प्रकारे त्याने पैसा मिळवला होता. ही जकातदारांची जकात मिळवण्याची एक पद्धत होती. पुढे तो काय म्हणतो, ज्याचं मी अन्यायाने घेतलं असेल त्याला मी चौपट परत देतो. याचा अर्थ काय, या जक्कई जकातदारानं लोकांकडून अन्यायाने चौपट जकात घेतलेली असणार. एखाद्याला जर 100 रुपये जकात द्यायची तर त्याकडून 400 उकळले असतील आणि म्हणून तो म्हणतो मी त्यांना चौपट परत देतो. म्हणजे सांगायचं तर तत्कालीन जे जकातदार होते हे असे बेईमान, लाचलुचपत करणारे, भ्रष्टाचारित आणि त्याप्रमाणे भ्रष्ट संस्थेचे एक भाग झालेले असे जकातदार आम्हाला दिसत आहेत.
आणि रोमी सरकार सुद्धा ह्या जकातदारांकडं जकात उकळत असताना त्याकडं कानाडोळा करायचे. हे असलं गलिच्छ काम कोण करणार? संपूर्ण समाजाची निंदा, अवहेलना, रोष आपल्यावर घेऊन हे जकातदार काम करायचे, कारण त्यांना पैसा मिळायचा. आणि रोमी सरकारला सुद्धा तेच हवं होतं. तुम्ही आम्हाला पैसा मिळवून द्या, मग तुम्ही तुमचे स्वतःचे खिशे भरले तरी चालतील. रोमी सरकार सुद्धा हे जकातदारांकडे कानाडोळा करत होतं. आणि म्हणून होय, जकातदार होण्याचे अनेक तोटे तत्कालीन समाजामध्ये होते. संपूर्ण समाज त्यांच्याकडं तुच्छतेने, तिरस्काराने, घृणास्पद वृत्तीने पाहायचा खरा, परंतु एक मोठा फायदा होता, आणि तो म्हणजे अमाप संपत्ती, बेहिशेबी बेफाम संपत्तीने श्रीमंत धनाढ्य झालेले असे जकातदार लोक मानले जायचे. त्यातलाच लेवी जकातदार हा आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून ह्या लेवी जकातदारानं असा एक मार्ग आपल्यासाठी निवडला होता की ज्याच्यामध्ये सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य, वैफल्य त्याच्या पायाशी लोळण घेत होतं. अतिशय धनाढ्य आणि श्रीमंत असलेला असा लेवी जकातदार, याला जकातीच्या नाक्यावर बसलेलं येशूने पाहिलं. एक कर्तबगार, चाणाक्ष मनुष्य, परंतु भ्रष्ट आणि त्या संस्थेमध्ये अडकलेला असा आपल्याला हा जकातदार दिसत आहे. एक असा लेवी जकातदार की ज्याने आपली नैतिकता, आपला प्रामाणिकपणा आणि आपली एकनिष्ठता याचा गळा घोटून खून केला होता. हा असा लेवी जकातदार ज्याने आपलं सत्सद्विवेक ह्याला मारून त्याला पुरून टाकलं होतं. आणि आपण पैशाचा लोभ घेऊन आपण श्रीमंत आणि धनाढ्य व्हावं, आणि त्यासाठी आपण आपले जे बांधव आहेत त्यांचा आपण गळा घोटत आहोत, त्यांच्या पोटाला चिमटा काढत आहोत, त्यांच्यावर अन्याय करून, त्यांच्यावर जुलूम करून अन्यायाने आपण पैसा उकळत आहोत. याचा साधा सार विचार त्यांच्या मनानं न शिवणारा असे पाषाण हृदय जे जकातदार होते, त्यापैकी एक लेवी जकातदार आपल्याला जकातीच्या नाक्यावर दिसत आहे. अशा लेवी जकातदाराला, भ्रष्ट असलेला, अनैतिकतेची पातळी गाठणारा असा लेवी जकातदार, ह्याला येशूने पाहिलं. जो जकातदार त्या जकातीच्या नाक्यावर त्या खुर्चीवर बसत असत, तो सरळ सरळ परमेश्वराने यहुदी लोकांना दिलेले जे नियमशास्त्र होतं, त्यातल्या ज्या 10 आज्ञा होत्या, त्या शेवटल्या 3 आज्ञा तर सरळ मोडल्याशिवाय त्यांना त्या जकातीच्या नाक्यावर बसणं येणं शक्य नव्हतं. शेवटल्या 3 आज्ञा मोडायच्याच. आज्ञा भंग केल्याशिवाय तो व्यवसाय त्यांना करणं शक्य नव्हतं. शेवटल्या 3 आज्ञा कोणत्या आहेत? एक तर तो काय म्हटला, शेवटली 8वी आज्ञा, चोरी करू नको. होय, जकातदार राजरोसपणे लोकांच्या खिशातले पैसे ओरबडून स्वतःकडे घेणारे, राजरोसपणे चोरी करणारे असे जकातदार होते. 8वी आज्ञा सरळ मोडायची. 9वी आज्ञा, खोटी साक्ष देऊ नको किंवा लबाडी करू नको. लबाड बोलणारे जकातदार, हिशोबामध्ये फेरफार करायचा, जमा खर्चामध्ये उलाढाल करायची, फेरफार करून दाखवायचा, वित्त हरण करणारे, पैशाची अफरातफर करणारे असे हे खोटं बोलणारे असे जकातदार होते. आणि 10वी आज्ञा काय? लोभ धरू नको. पूर्णपणे पैशाचा लोभ धरणारे असे जकातदार, म्हणजे 8वी, 9वी आणि 10व्या मोडणारे अशा लेवी जकातदाराला येशूने जकातीच्या नाक्यावर पासलं. हा लेवी जकातदार, ह्याचं कुठलं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं? जणू काय एखादी बँक फोडून पैसे लुटणारा एखादा बँक लुटारू, किंवा कोर्टामध्ये खोटी साक्ष देणारा एखादा खोटा साक्षीदार, किंवा मनुष्याची हत्या करणारा एखादा मनुष्य हत्यारी, अशा प्रकारचा हा लेवी जकातदार, पूर्णपणे पापाच्या दलदलीमध्ये, पापाच्या खाईत अडकलेला लेवी जकातदार, याला येशूने ते जकात नाक्यावर बसलेलं पाहिलं. किती तो भ्रष्ट, लबाड आणि अन्याय मनुष्य हे त्या ठिकाणी जायलं. प्रियानो, समाजातील दलित तळागाळातील लोकांना जर तुम्हाला सहानुभूती येत असेल, तर मग या जकातदाराकडे पाहताच त्याच्याविषयी पुरेपूर घृणा किंवा तिरस्कार आल्याशिवाय राहणार नाही. अशा जकातदाराला येशूने पाहिलं. त्यावेळेस तर काय म्हटला? येशू त्याला म्हटला, माझ्या मागे ये. अशा भ्रष्ट, पापाच्या दलदलीत आणि खाईत अडकलेला हा जकातदार, याला येशू म्हणतो, माझ्या मागे ये. असं तो का झालं? हा येशू
जो नीतिमत्वाचे धडे देणारा, जगाला मार्ग, सत्य आणि जीवन सांगणारा एका पापी भ्रष्ट मनुष्याला पाहतो आणि आपल्या गटामध्ये त्याने असावं म्हणून तो म्हणतो माझ्या मागे ये. असं का? याचं कारण असं, येशू म्हणतो मी नीतिमानास बोलवण्यास नाही तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलवण्यास मी आलो आहे. हेच त्याचं येण्याचं मुख्य उद्देश आणि कारण होतं. हे मी लक्षात घेतलं पाहिजे. ख्रिस्त जन्म सोहळा साजरा करण्यापूर्वी तो ह्या जगात का आला याचं मुख्य कारण म्हणजे तो पापी लोकांस पश्चातापासाठी बोलवण्यास तो आला आहे. आणि मग जो त्याला म्हटला माझ्या मागे, तेव्हा हा जो लेवी जकातदार जो पापी मनुष्य आहे त्याच्यामध्ये एक आमूलाग्र क्रांतिकारक बदल त्याच्या जीवनामध्ये झाला. एक जीवनाचं परिवर्तन झालं आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टी बदलल्या गेल्या. त्या आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. आणि ज्या ज्या पापी मनुष्याला आजही प्रभू येशू ख्रिस्त बोलवत आहे, ज्याला तो म्हणतो माझ्या मागे ये, त्याच्या जीवनामध्ये सुद्धा ह्या 3 गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्याला पाहताच येशूची दयादृष्टी आणि कृपादृष्टी त्या मनुष्यावर झाली. येशूने एका पापी आणि भ्रष्ट जकातदाराला आपला शिष्य करावं हेच मोठं आश्चर्य. हा जकातदार म्हणजे समाजाच्या दृष्टीने तुच्छ मानलेला, पापी समजणारा अशा मनुष्याला येशूने आपल्या गटात घ्यावं तरी का? लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश म्हणून आलेला आहे, स्वर्गाचं दार म्हणून तो आलेला आहे. लोकांना नीतिमत्वाचे धडे तो देणार होता आणि म्हणून लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. हा नीतिमान मनुष्य, हा मशीहा तारणारा, आणि त्याच्या गटामध्ये जर हा पापी जकातदार असेल तर त्याच्या स्वार्थासाठी फार मोठं अडखळण त्या ठिकाणी होणार होतं. हे येशूच्या नक्कीच लक्षात होतं. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू नो बाय द पीपल युअर कंपनी, पीपल नो यू बाय युअर कंपनी, पीपल नो यू बाय युअर कंपनी. तुम्ही ज्यांच्यामध्ये राहता, उठता, बसता, वावरता त्याच्यावरून तुम्ही कोण आहात हे लोक जाणतात. तसंच ह्या पापी मनुष्याला जर आपल्या गटामध्ये घेतलं तर माझ्या नावाला कलंक लागेल, माझं नाव भ्रष्ट होईल, लोक वेगळ्या दृष्टिकोनातून माझ्याकडे पाहतील, हा पाप्यांमध्ये राहतो असं ते म्हणतील. असा विचार येशू ख्रिस्ताला पूर्ण मनामध्ये आला असेल तरी तो या पाप्याला म्हणतो माझ्या मागे ये. आणि असं झालं खरं. शास्त्री परुषी येशूच्या शिष्यांकडे आले आणि ते म्हटले तुम्ही जकातदार आणि पापी यांच्यामध्ये का खाता पिता? होय, त्याच्या सुवार्तेला एक मोठं अडकळण होतं की जर हा येशू ख्रिस्त जकातदार आणि पाप्यांबरोबर राहिला त्याच्या सुवार्तेला आणि स्वर्गाच्या राज्याच्या सुवार्तेला फार मोठं अडखळण होणार होतं. तरीही येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या मागे. सारासार विचार करून येशूने त्याचे जे सर्व शिष्य आहेत हे मासे धरणारे घेतले असते तर फार बरं झालं असतं, नाही का? जसं पेत्र आणि आंद्रिया, त्याचप्रमाणे याकोब आणि योहान हे जे सर्व मासे धरणारे येशूने घेतले असते तर होय, मासे धरणारे कदाचित ह्या जकातदारासारखे हुशार नाहीत, चाणाक्ष नाहीत, तरबेज नाहीत, कदाचित अडाणी असतील, परंतु स्वतःच्या मेहनतीने पैसा कमवणारे, प्रामाणिक, एकनिष्ठ, कुठलाही भ्रष्टाचार न करणारे, आणि म्हणून ह्या सर्व लोकांना घेऊन सुवार्ता सांगितली असती तर येशूला फार मोठा त्या ठिकाणी फायदा होता. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला असता. परंतु तरीही सर्व जाणून येशू एका पाप्याला म्हणतो माझ्या मागे ये. लेवी जकातदार हा बेईमान, पापी, भ्रष्ट असलेला, लाचखोर, ह्या सर्व माहिती असून सुद्धा येशू म्हणतो माझ्या मागे ये, कारण पापी जनास तारावयास तो या जगात आला होता. लेवी झालेले पाचारण म्हणजे येशूने केलेल्या कृपादृष्टीचा एक ज्वलंत नमुना आहे असं आपण पाहतो. ज्यावेळेस त्याने त्याला पाहिलं आणि म्हटलं माझ्या मागे ये, त्यावेळेस त्याच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. तसंच ज्यावेळेस येशू आमच्याकडं पाहतो, आम्ही जरी ख्रिस्ती असलो तरी आमच्या गुप्त जीवनामध्ये पापाने भ्रष्ट झालेले, कलंकित झालेले, पापाच्या दलदलीत अडकलेले आम्हाला पाहून सुद्धा आज तो आम्हाला म्हणत आहे माझ्या मागे, माझ्या मागे. त्या खांबावरील चोराकडे तुम्ही पहा. त्या खांबावरील चोराला कुठलेच नीतिमत्व केलं नव्हतं. आयुष्यभर चोर, लुटारू, दरोडे टाकायचे, खून करायचे, असा तो खांबावरील चोर केवळ एका वाक्यामुळं तारला गेला आणि येशू त्याला म्हणतो आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.
याचं कारण असं की येशू म्हणतो मी पापी लोकांस पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. ही आजची आमची स्वार्थ आहे. तो म्हणतो मी नीतिमानांसाठी आलेलो नाही. आज जर तुम्ही स्वतःला नीतिमान समजत असाल तर क्षमा करा. प्रभू येशू म्हणतो तुमच्यासाठी मी आलो नाही. जे स्वतःला पापी समजतात, पापी म्हणून स्वतःला कबूल करतात, पश्चाताप करण्याची ज्यांची तयारी आहे त्यांच्यासाठी ह्या ख्रिस्त जन्मदिन येशू म्हणतो मी त्यांच्यासाठी आलेलो आहे. शौल नावाच्या त्या कट्टर यहुद्याकडे नीट पहा. हा कट्टर यहुदी शौल ज्याच्याविषयी म्हटलं आहे की तो ख्रिस्ती लोकांना धरायचं, त्यांना तुरुंगात टाकायचं आणि त्यांना घात करायचा याचे तो फुतकार टाकत असत. कट्टर यहुदी असल्यामुळं ख्रिस्ती म्हटलं की त्याला धरायचं, त्याला तुरुंगात टाकायचं आणि त्याचा वध करायचा याच्यामध्ये त्याला एक आनंद मिळत असत. कारण मी यहोवा परमेश्वर याचं कार्य करत आहे असा त्याचा एक गैरसमज झाला. पण ज्या वेळेस दमास्कसच्या वाटेवर त्याला पुनरुत्थित ख्रिस्ताने दर्शन दिलं आणि त्याला खरा ख्रिस्त कळाला त्यावेळेस हाच पौल तिमोथेचं पहिलं पत्र पहिल्या अध्याय 13व्या वचनात तो म्हणतो मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेविले. मी हे अज्ञानामुळे केले म्हणून माझ्यावर दया झाली. असा हा पापी यहुदी ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा तो म्हणतो मी जो पूर्वी निंदक होतो, छळ करणारा होतो, जुलमी होतो त्या माझ्यावर त्याने दया केली. ज्या वेळेस येशू ख्रिस्त एखाद्या पापी मनुष्याकडे पाहतो त्याच्यावर तो दयादृष्टी करतो आणि तेच नेमकं लेवीच्या बाबतीत झालं. त्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त जगात जन्माला आला आणि म्हणून तो म्हणतो ज्ञानास लाजावे म्हणून त्याने जे मूर्खपणाचे ते निवडले आणि बलवानास लाजावे म्हणून जे दुर्बल ते त्यांनी देवाने निवडले आणि जे हीन दीन धिक्कारलेले शून्यवत अशांना देवाने निवडले यासाठी की कोणी मनुष्यानं त्याच्यासमोर अभिमान बाळगू नये. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी हे भूतलावर आलेला आहे. आणि म्हणून प्रियानो लक्षात घ्या त्या जकात नाकावर बसलेला तो लेवी जकातदार पापी भ्रष्ट त्या ठिकाणी सर्व प्रकारचं लाचलुचपत आणि लाचखोरी करणारा त्या पापी भ्रष्ट जकातदाराला जर आशा आहे, वधास्तंभावर लटकलेला तो चोर, खुनी दरोडेखोर चोर त्याला जर आशा आहे, ख्रिस्ती लोकांचा घात करून त्यांना तुरुंगात टाकणारा हा शौल याला जर आशा आहे तर मग तुम्हाला मला प्रत्येकाला नक्कीच आशा आहे. आणि पुढचं लक्षात घ्या तुम्हाला मला तर आशा आहेच, परंतु जी प्रत्येक व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल त्या प्रत्येकाला देखील आशा आहे आणि म्हणून ही आशा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. ही स्वार्थ त्यांना सांगायचं आहे. पापातल्या पापी लोक यांच्याकडे येशूने पाहून जर म्हणतो माझ्या मागे या तर मग तुम्हाला मला देखील आशा आहे, त्याच्या मागे जाण्याची आशा आहे. हे मी लक्षात ठेवलं पाहिजे. येशूने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं माझ्या मागे ये. त्या लेवी जकातदाराच्या जीवनामध्ये घडलेली दुसरी गोष्ट ज्यावेळी येशू त्याला म्हटलं माझ्या मागे ये त्याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल झाला. तो बदल असा झाला की तो पूर्ण नवी व्यक्ती झाला, पूर्णपणे बदलला. येशूने त्याचं जीवनच बदलून टाकलं. पहा, नीट लक्षपूर्वक पहा. येशू त्याला काय म्हटलं? फक्त 3 शब्द वापरले. काय म्हटला? माझ्या मागे ये. आता हे म्हटल्यावर आपल्याला थोडा सारासार विचार करतो किंवा तुम्ही आणि मी जर मग त्याच्या जागी असता तर आपण विचार केला असता. येशूने त्याला असं नाही म्हटलं माझ्या मागे काय ये, हे कारण येशूने त्याला सांगितलं नाही. माझ्या मागे किती दिवस तुला यावं लागेल हे येशू ख्रिस्त त्याला काय बोललं नाही. माझ्या मागे यायला तुला काय काय करावं लागेल हे पण येशूने त्याला सांगितलं नाही. कोणतं सेवा कार्य तुझ्याकडून अपेक्षित आहे हे पण येशू ख्रिस्त त्याला काय बोललं नाही. माझ्या मागे यायल्याने तुला काय फायदा किंवा तोटा होईल काही विचारात न करता, सारासार विचार न करता सर्व काही सोडलं आणि केवळ या 3 शब्दावर तो लेवी त्याला अनुसरला. हे फार आश्चर्य आहे. अहो तुम्ही विचार करा, आपल्या लेकरांना समजा एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, त्या कॉलेजमध्ये जायचं तर आपण किती विचार करतो. हे कॉलेज, ह्याच्यामध्ये शिक्षक कसे आहेत, फॅकल्टी कशी आहे, त्याची फी किती आहे, किती पैसे आपल्याला द्यावे लागतील, किती वर्षाचा कोर्स आहे, कोणता कोर्स आम्ही केला पाहिजे, हे कॉलेज कोणत्या विद्यापीठाशी संलग्न आहे, ह्याच्या विद्यापीठाची डिग्री मिळाल्यावर आम्हाला काय फायदा होईल, इतका विचार करून आपल्या लेकरांना आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो.
किंवा जर आपल्याला एखादा जॉब मिळवायचा आहे, आपल्याला नोकरी मिळवायची आहे, तिथे इंटरव्ह्यू असेल, तर कितीतरी प्रश्न आपल्या मनामध्ये असतात ज्याचे आपण शंकेचे निरसन करतो. हे जॉब मिळाल्यावर मला काय काय काम करावं लागेल, नक्की माझं काम करण्याची पद्धत काय असेल, मला त्यामधून कोणत्या सुविधा मिळतील, माझ्या सुट्ट्या किती असतील, माझा पगार सॅलरी किती असेल, मला प्रमोशन किंवा इन्क्रीमेंट कसं मिळेल, माझे टर्म्स अँड कंडिशन्स नियम व टीका असतील, एवढा विचार करून तो जॉब आपण घेतो. येथे येशू त्याला म्हटला, माझ्या मागे ये. कुठलाही उलट प्रश्न न करता, काय ये, कशासाठी ये, काय केलं पाहिजे, काही न विचारता तो लेवी त्याला अनुसरला असं म्हटलेलं आहे. माझ्या मागे ये म्हटल्यावरच त्या ठिकाणी तो त्याच्या मागे गेला. माझ्या मागे ये याचा अर्थ काय? माझ्या मागे ये म्हणजे जे तुझं जुनं आहे ते सर्व सोडून टाक, त्याकडे दुर्लक्ष कर, त्याकडे पाठ करून तुला एक नवी उत्पत्ती व्हायचं आहे. आणि म्हणून एक नवीन जीवन जगण्यासाठी नवीन मार्गाकडे मी तुला घेऊन जातोय. हा त्याचा अर्थ होतो माझ्या मागे ये. माझ्या मागे ये म्हणजे ख्रिस्ताला अनुसरले, ख्रिस्ताला अंगीकारणे, ख्रिस्ताला परिधान करणे, ख्रिस्ताची तत्व समजून एका नवीन मार्गाने जाणे, ख्रिस्ताची शिकवण आपल्या अंतःकरणामध्ये आचरणे, आपलं आचरण बदलून ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना सांगणे. याचा अर्थ होतो माझ्या मागे ये. तुम्ही एक नवीन मनुष्य बनता. जुनं सर्व सोडून ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती होण्यासाठी येशू म्हणतो माझ्या मागे ये. आज आम्ही त्याच्या मागे जाण्यास तयार आहोत का? हे ऐकल्यावर लेवीचा कोणता प्रतिसाद झाला? लेवीने काय केलं? त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, मग जे काय होतं ते तेथे सोडून तो उठला आणि तो येशूच्या मागे गेला. जे काय होतं ते जकात नाक्यावर तिथंच त्याने सोडलं, उठला आणि येशूच्या मागे गेला. त्या जकात नाक्यावर त्याने काय काय सोडलं? आपल्याला मिळणारी उपजीविका, आपलं धन दौलत, आपला पैशांचा लोभ, हा सर्वच त्याने तिथं सोडला. त्याचा धिक्कार त्याने केला. आपल्याला समाजात मिळणारा जे काय पैसा होता, जो काय फायदा होता, तो त्याने तिथं सोडला. आपली उपजीविका सोडली, आपल्याला मिळणारे सर्व प्रकारच्या सुविधा त्यांनी सोडल्या. हे सर्व सोडून तो येशूच्या मागे गेला. आज येशूच्या मागे जात असताना प्रवास फार खडतर आहे. आणि म्हणून आम्हाला मिळणारा मान सन्मान, आम्हाला मिळणारे फायदे, हे सर्व सोडून आम्ही जाणार आहोत का, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता थोडीशी महत्वाची गोष्ट त्या जकातदाराकडे पाहूयात. हे जे 12 शिष्य आहेत त्यापैकी हा जो जकातदार आहे, ह्याला जर येशूच्या मागे जायचं तर फार कठीण परिस्थिती होती. आता पहा, येशूने बाकीच्यांना सुद्धा बोलवलं, त्यांना सुद्धा म्हटलं माझ्या मागे, आणि ते आले. उदाहरणार्थ पेत्र आणि आंद्रिया यांना समुद्रकिनारी जाळे नीट करताना पाहून येशू काय म्हटला, माझ्या मागे या, आणि ते त्याच्या मागे गेले. तसंच याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना येशू काय म्हटला, माझ्या मागे या, आणि ते सुद्धा त्याच्या मागे गेले. आता हे सर्व काय होते माहिती आहे का? मच्छीमार होते, मासे धरणारे होते. समजा येशूच्या मागे गेलं आणि काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी त्यांच्या लक्षात आलं येशूचं मागं जाणं काही खरं नाही बरं का, हे काय आपल्याला बरोबर वाटत नाही, आपलं इथं नुकसान होत आहे, आपली उपजीविका जात आहे, आपल्या घराचा त्या ठिकाणी घरचे लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, आणि ह्या येशूच्या मागं जाणं योग्य नाही, असं जर यांना वाटलं असतं तर त्यांनी काय केलं असतं? परत आले असते आणि परत मासे धरणे किंवा मच्छीमाराचा व्यवसाय ते सुरू करू शकले असते. त्यासाठी फार सोपं होतं. पण लेवी जकातदार त्यासाठी हा एकतर्फा रस्ता होता. देयर वॉज नो एंट्री रोड. तो परत यू टर्न घेऊ शकत नव्हता. रोमी सरकारनं त्याला एक नोकरी दिली होती, एक जकातदारीची नोकरी त्याला दिली होती, जकातीवर बसण्याचं काम त्याला दिलं होतं. ही उत्तम चांगली नोकरी सोडून जर तो गेला असता, परत त्याला जर जकातीच्या त्या जागेवर त्याला बसू दिलं नसतं. कारण रोमी सरकारच्या इथून नोकरी एखादी सोडली की त्या मनुष्याला ब्लॅकलिस्ट केलं जायचं, पुन्हा त्याला ती नोकरी मिळणार नव्हती, आपली उपजीविका मिळण्याचं पूर्ण साधन त्याचं नष्ट होणार होतं. आपल्याला माहिती आहे काही मल्टीनॅशनल कंपनी असतात, जर आपण त्या ठिकाणून राजीनामा देऊन गेलो पुन्हा ती कंपनी आपल्याला घेत नाही, कारण आपण ब्लॅकलिस्ट केलं जातं. तसा हा लेवी जकातदार, जकात गोळा करणं हा त्याचा व्यवसाय, स्वइच्छेने राजीनामा देऊन जर तो गेला पुन्हा आपल्या नोकरीवर तो येऊ शकत नव्हता, त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळणार नव्हती. हा धोका पत्करून हा लेवी जकातदार सर्व काय सोडून येशूच्या मागे गेला. होय, त्याने विचार केला येथे किंवा तिके,
एक फार मोठा आणीबाणीचा प्रश्न या जकातदाराकडे होता. येथून सुटला तर परत येणं नाही, येथे किंवा तेथे जायचं. संपूर्ण विचार करून या लेवीय जकातदाराने निर्णय घेतला. येथून सोडून तेथे म्हणजे येशूकडे तो गेला. ही फार मोठी गोष्ट आपण विचार करण्यासारखी आहे. एकदा येशूला अनुसरलं की येशू म्हणतो, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. आज येशू आपल्याला बोलवत आहे, माझ्या मागे या म्हणत आहे. आपण त्याला एकदा अनुसरायचं ठरवलं, निश्चय केला, परत मागं पाहणे नाही. लेवी जकातदारानं तेच केलं. असाच एक प्रश्न येशूने देखील एका मनुष्याला केला होता. त्याची काय प्रतिक्रिया झाली? आणि तो मनुष्य म्हणजे श्रीमंत मनुष्य, श्रीमंत तरुण. हा श्रीमंत तरुण मनुष्य येशूकडे आला आणि तो म्हटला, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? आणि येशू त्याला म्हटला, आज्ञा पाळ. तो म्हटला, लहानपणापासून मी आज्ञा पाळत आलेलो आहे, अजून माझ्या ठाई काय होणं आहे? तेव्हा येशू त्याला म्हटला, पूर्ण हो पाहतोस तर तुझं आहे नाही ते सर्व विकून गरिबांना दे, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. आणि चल, पुढे काय म्हटला? माझ्या मागे ये. अगदी तेच शब्द येशूने या श्रीमंत तरुणाला वापरले की जे मत्तायाला वापरले होते. ह्या श्रीमंत तरुणाची प्रतिक्रिया काय झाली? त्याने काय केलं? पुढं असं म्हटलेलं आहे, मग तो फिरून पुन्हा आपल्या घरी गेला. तो फार खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. पहा, मत्तय आणि श्रीमंत तरुण दोघांचं उदाहरण आपल्या समोर आहे. ते शब्द दोघांना वापरले. माझ्या मागे म्हणतास मत्तय सर्व काय सोडून त्याला अनुसरला. हा श्रीमंत धरून जी संपत्ती, धन, दौलत आपल्याकडे आहे त्याला कवटाळून राहिला, येशूकडे पाठ केली आणि पुन्हा निघून गेला. आज जर आपण या दोघांकडे गेलो, मत्तय आणि हा जो श्रीमंत, ह्याला विचारलं, त्या 2000 वर्षापूर्वी तुम्ही जो निर्णय घेतला त्याचं तुम्हाला आज काय वाटतं? तर मत्तय आपल्याला काय म्हणेल? होय, मला माहिती आहे, मी माझी नोकरी सोडली, उपजीविका सोडली, माझं कुटुंब माझं वाऱ्यावर गेलं, माझं संपूर्ण तारुण्य मी त्या ठिकाणी खर्ची घातलं, माझं संपूर्ण जीवन मी त्या ख्रिस्ताला समर्पित केलं, पण आज मला लोक जकातदार म्हणून नाही, ते एक शुभवर्तकार म्हणून ओळखतात, शुभवर्तमानाचा लेखक म्हणून ओळखतात. हा माझा फायदा झालेला आहे. आज जे मोठं राज्यासन आहे, तर पांढऱ्या राज्यासनावर जो सर्व समर्थ, सर्वज्ञानी, सर्व शक्तिमान परमेश्वर बसतो, त्याच्या भोवती जे 24 आसन आहेत त्यापैकी एक आसन मला मिळालंय. हा तो माझा फायदा आहे. हे सर्व सोडून द्या, नीतिमत्वाचा मुकुट मिळाला आहे, सर्व मिळालं, पण एक सर्वात मोठा फायदा म्हणजे आज येशू माझा प्रभू आहे, हे आनंदाने मत्तय कबूल करेल. तोच प्रश्न तुम्ही ह्या तरुणाला विचारा, श्रीमंत तरुण. येशू म्हटला होता माझ्या मागे, तू पाठ फिरून निघून गेलास, त्याचं तुला आज काय वाटतं? तो श्रीमंत तरुण काय म्हणेल? तो श्रीमंत तरुण म्हणेल, प्रत्यक्ष देवाचा पुत्र, जो मशीहा तारणारा, तो माझ्या समोर 2 फुटावर होता. होय, डोळ्यात डोळे घालून माझ्याकडे तो पाहत होता. त्याची ती करुणामय नजर अजूनही मला आठवते. माझ्याविषयी त्याला फार अपेक्षा होती, मी त्याच्या मागे गेल्यास वाटलं होतं, पण दुर्दैवाने मी नाही असं म्हटलो. होय, प्रत्यक्ष तारण माझ्या जवळ चालत आलं होतं, स्वर्गाचं दार मला उघडलं होतं, तो माझ्या जवळ होता. जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे, तो स्वतः माझ्याकडे आला आणि म्हटला, माझ्या मागे ये. इतक्या समीप स्वर्गाचं दार असताना मी त्या ठिकाणी लाथाडलं. आज अग्नीचा सरोवर, जिथे रडणे आणि दातखाने चालते, जिथे अग्नी विझत नाही आणि किडा मरत नाही, या ठिकाणी जाण्याची वेळ मला आलेली आहे. माझ्या मागे ये. या प्रश्नाला मी चांगलं उत्तर दिलं का दिलं नाही, याचा पस्तावा, पश्चाताप अनंत कालासाठी त्याला होणार आहे. आज तोच प्रश्न येशू आम्हाला करत आहे, माझ्या मागे ये. आम्ही त्याला अनुसरणार आहोत का? जेव्हा लेवी येशूच्या मागे गेला, सर्वप्रथम त्याला एक नवी ओळख मिळाली. पहा, त्याच्या जीवनामध्ये कोणकोणत्या नव्या गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट, त्याला एक नवी ओळख मिळाली. ज्यावेळेस तो येशूच्या 12 शिष्यांपैकी एक, त्या येशूच्या गटात तो गेला, आता लोक त्याला जकातदार म्हणून म्हणत नव्हते. आतापर्यंत एक जकातदार, पापी मनुष्य, अन्याय करणारा, लाचलुचपत करणारा, लोकांना नाडून पैसे घेणारा म्हणून घृणास्पदपणे त्याच्याकडे पाहत असणारे लोक आता येशूचा शिष्य म्हणून त्याला ओळखू लागले. त्याची ओळख बदलली.
येशूचा शिष्य म्हणून आता जकादार म्हणून त्याला पाहत नव्हते. प्रियांनो, आज माझ्या मागे ये ह्या येशूच्या हाकेला जर आम्ही ओ दिली, त्याच्याला आम्ही अनुसरलो, तर आमची संपूर्ण ओळख बदलून जाते. हे मी लक्षात ठेवलं पाहिजे. आमची ओळख काय आहे? इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय 12 वचन संत पौल त्या ठिकाणी लिहितो, तुम्ही पूर्वी कोण होता? तुम्ही पूर्वी ख्रिस्त विरहित, इस्रायल राष्ट्राबाहेरचे, कराराच्या वचनास परके, आशाहीन आणि देवविरहित असे तुम्ही होता. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये आम्ही कुठंच मोडत नाही, आम्ही ख्रिस्ती विरहित कुठं आहोत? प्रियानो, आपल्यातले अनेक लोक मला सांगू द्यात, दुर्दैवानं सांगू द्यात की आपण ख्रिस्ती विरहित आपल्यातले अनेक लोक असतील. तुम्ही म्हणाल आम्ही तर ख्रिस्ती आहोत. तुम्ही ख्रिस्ती का आहात माहिती का? केवळ एकाच कारणासाठी की तुम्ही ख्रिस्ती कुटुंबात जन्मला म्हणून तुम्हाला ख्रिस्ती म्हटलं जातं. आपल्यातले काही जण जर हिंदू कुटुंबात जन्मले असते तर आपण त्यांना हिंदू म्हटलो असतो. एखादा जर मुस्लिम कुटुंबात जन्मला असता आपण त्याला मुस्लिम म्हटलो असतो. तुम्ही आणि मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो म्हणून आम्हाला ख्रिस्ती म्हणतात. परंतु प्रश्न आहे, खरोखर त्या ख्रिस्ताला आम्ही परिधान केलं आहे का? ख्रिस्त आमच्या जीवनातून ओसंडून वाहत आहे का? ख्रिस्ताला आम्ही अंगीकारला आहे का? त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालत असेल तर आम्ही ख्रिस्ती नाहीत, आम्ही ख्रिस्ती विरहित, आजही ख्रिस्ती विरहित आहोत, आशाहीन. आज जर आपण विचारलं तुम्हाला, निश्चितपणे आज जर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल ही आशा तुम्हाला आहे का? बऱ्याच लोकांना साशंक होतील, मनामध्ये शंका उत्पन्न होईल, कारण आम्ही आशाहीन आहोत. ख्रिस्ती असलो तरी आशाहीन आहोत. असे आम्ही पूर्वी होतो, आता आम्ही कसे झालो आहोत? पेत्र त्याचं पहिलं पत्र 2 अध्याय 13 वचनात म्हणतो, आता तर तुम्ही निवडलेला वंश, तुम्ही राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र आणि देवाचे स्वतःचे लोक आहात. ही तुमची नवी ओळख आहे. जर तुम्ही मनापासून सर्वाचा त्याग करून येशूला अनुसरला, त्याच्या मागे गेला, तर तुम्ही कोण होता? तुम्ही निवडलेले लोक, पवित्र राष्ट्र, राजकीय याजकगण आणि देवाचे स्वतःचे लोक असे तुम्ही आहात. पूर्वीचे तुम्ही लोक नव्हता, आता तुम्ही देवाचे लोक आहात. पूर्वी तुम्हाला दया मिळाली नव्हती, आता तुम्हाला दया मिळाली असं तो म्हणतो. आमची ओळख बदलते. ज्यावेळेस लेवी येशूला अनुसरला त्यावेळेस आणखी काय बदल झाला? त्याचं सेवा कार्य बदललं. जी सेवा तो करत होता त्या सेवा कार्यामध्ये पूर्ण बदल झाला. आतापर्यंत तो काय काम करत होता? लोकांकडून जकात घ्यायची, त्याचा हिशोब ठेवायचा आणि तो सर्व पैसा रोमी सरकारला द्यायचा, हेच काम तो करत होता. पण ज्यावेळेस जो कोणी येशूला अनुसरतो, येशूच्या मागं जातो, मग जे येशूचं कार्य तेच माझं कार्य होतं. पहा, येशू काय म्हटला? मी कशासाठी आलो आहे? पापी लोकांस पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. ज्या वेळेस अशा लोकांना, लोकसमुदायाला येशू संदेश देतो, स्वार्थ सांगतो आणि पापी लोकांना पश्चातापासाठी बोलवतो, त्यातले काही लोक पश्चाताप करतात, येशूच्या मागे येतात, त्याला अनुसरतात आणि ते अनुसरल्यावर त्यांच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडतो. ते ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती होतात. आणि हा अनुभव आल्यावर बाकीचे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा आमच्यामध्ये असावं म्हणून ते काय करतात? ते देखील स्वार्थ सांगतात, स्वतःची साक्ष सांगतात की पूर्वी मी पापी होतो, पश्चाताप केला, येशूला मी अनुसरतो, तूही आता पश्चाताप कर आणि येशूला अनुसरण. हेच कार्य ते पापी लोक जे पश्चाताप पावलेले ते करत आहेत. आमचं सेवा कार्य बदलून जातं. जी येशूचं सेवा कार्य तेच आमचं होतं. ते कोणतं? पापी लोकांस पश्चातापासाठी बोलवण्यास आम्ही सेवेला लागतो. मग त्याचं सेवा कार्य बदलून गेलं. पहा, जकादार म्हणून ओळखला जाणारा आता येशूचा शिष्य काय करत होता? पापी लोकांस पश्चातापासाठी बोलवण्याचं काम तो करू लागला. आमचं सेवा कार्य बदलून जातं. आणि म्हणून संत पौल म्हणतो, मला स्वार्थीची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास, प्रथम यहुदी आणि नंतर हेलेन्यास, ते देवाचं सामर्थ्य असं आहे. आणि मला स्वार्थ सांगणं भाग आहे, कारण मी स्वार्थ सांगितले नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. जो कोणी येशूच्या मागे येतो त्याला स्वार्थीची लाज वाटत नाही. हे अंधकारमय जगातील पापी लोकांना पश्चातापासाठी बोलवण्यास तयार आणि सज्ज होतो. आमचं सेवा कार्य बदलून जातं. आणि तिसरी गोष्ट जी ज्या लेवीची बदलली ते म्हणजे ह्या लेवीचं नाव बदललं. लेवी ह्या नावाने संतलूकमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. पण त्याचं दुसरं नाव काय होतं आपल्याला माहिती आहे? त्याला मत्त असं म्हटलं. कदाचित येशूने त्याला मत्त हे नाव दिलं असं काहींचं मत आहे.
असंच येशूने दुसऱ्या एका शिष्याचं देखील नाव बदललं होतं. येशूने म्हटलं, तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? त्यावेळी शिमोन नावाचा एक मनुष्य होता, त्याचा शिष्य होता. तो काय म्हटला? आपण तर ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. तेव्हा येशू म्हटला, हे शिमोन बारयोना, तू धन्य आहेस, कारण रक्त व मांस यांनी नाही तर माझ्या स्वर्गीय पित्यानं तुला हे प्रगट केलं आहेस. आणि तू पेत्र म्हणजे खडक आहेस, या खडकावर मी आपली मंडळी स्थापन. शिमोन नाव गेलं, पेत्र नाव त्याला आलं. जुनं नाव गेलं, नवीन नाव आलं. ज्यावेळेस येशूकडे आपण येतो, आपलं नाव बदलून जातं. तसंच हा जो लेवी आहे, जकातदार आहे, त्याचं नाव बदलून आता येशूने त्याला मत्तय असं नाव दिलं. आणि मत्तय या नावानं आज संपूर्ण जगभरात एक शुभवर्तमानकार म्हणून तो प्रसिद्ध आहे. आमचं देखील नाव परमेश्वर बदलतो. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तो म्हटलंय, जो कोणी विजय मिळवतो त्याला मी राखलेल्या मान्यातून देईल आणि त्याला मी एक पांढरा खडा देईल. ज्याच्यावर त्याचं नाव असेल ते नाव त्याच्यापासून दुसऱ्या कोणालाच वाचता येणार नाही. त्याला अनुसरण्याकडे येशू आम्हाला एक पर्सनलाइज नेम, एक वैयक्तिक आम्हाला नाव देतो. ते नाव त्याच्या वाचून दुसऱ्या कोणालाच वाचता येत नाही. असा लाभ आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचं नाव त्या ठिकाणी बदललेलं आहे. जकातदाराच्या नाक्यावर संपूर्ण आपली उपजीविका, आपलं भवितव्य, आपला ऐशाराम, सुख, समृद्धी ह्या सर्वावर पाणी सोडून जकातीच्या नाक्यावर बाहेर पडलेला हा लेवी पुढं काय होईल, आपल्या आयुष्याचं भवितव्य काय, ही काहीच कल्पना नव्हती. पण आज स्वर्गीय राजाचं वतनदार तो आहे. आणि म्हणून आज जर येशू आम्हाला आव्हान करतो, माझ्या मागे या, तर सर्व काय सोडून, माझ्या सर्वस्वाचा त्याग करून, माझं जुनं मनुष्य पण टाकून देऊन ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती झाल्यास माझा भविष्यकाळ हा निश्चितच समृद्धीचा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी येशूकडे आल्यामुळे त्याला एक आनंद प्राप्त झाला, जो आम्हाला होतो. जे कोणी येशूला अनुसरतात त्यांना एक आनंद प्राप्त होतो. कशाचा आनंद? तर पश्चातापाचा आनंद. येशूने स्पष्टपणे सांगितलंय, 99 नीतिमान ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशांसाठी होणाऱ्या आनंदापेक्षा एक पापी मनुष्य जो पश्चाताप करतो त्यासाठी स्वर्गात अधिक आनंद केला जातो. पहा, विचार करा, या ठिकाणी 99 नीतिमान आहेत, त्यांना पश्चातापाची गरज नाही, त्यांच्यासाठी एवढा आनंद होत नाही. पण त्यातला एक जर पश्चातापी मनुष्य दिसला तर स्वर्गातले दिव्यदूत, ज्यांची संख्या आयुतांची शस्त्रांची शस्त्र आहे, ते अधिक आनंद कोणासाठी करतात? एका पश्चातापी मनुष्यासाठी. असं का बरं होत असेल? मी कधी कधी विचार केला, असं का होतं? 99 नीतिमान आहेत. जर एखाद्या मंडळीमध्ये गेलो, 99 नीतिमान असतील, त्यांचा सत्कार होईल, हारेतुरे देण्यात येईल, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा सन्मान होईल, कदाचित गौरवचिन्ह देण्यात येईल, कारण 99 नीतिमान आहेत. पण स्वर्गात तसं होत नाही. एक पश्चातापी मनुष्य जो कदाचित पापी आहे, भ्रष्ट आहे, पण त्यांनी पश्चाताप केला, त्यासाठी स्वर्गात आनंद केला जातो. याचं कारण आहे एक जरी पश्चाताप असले त्या स्वर्गात अधिक आनंद केला जातो, कारण एक पश्चातापी मनुष्य सापडणंच मुश्किल आहे. आणि म्हणून जर तो सापडला तर स्वर्गात अधिक आनंद होतो. 100 99 नीतिमान असेल, पण एक पश्चातापी मनुष्य देवाला सापडणं कठीण आहे. आणि सापडलं तर त्यासाठी आनंद केला जातो. त्या उधळ्या पुत्राकडं पहा. होय, बापाविरुद्ध बंडखोरी केली, पैसा घेतला, परगावी उधळला, कसबीनेबरोबर घालवला, सर्व नको ते केलं. पण ज्यावेळेस पश्चाताप पावायला बापाकडं आला, बापाच्या आनंदाला पारा राहिला नाही. पळत गेला, धावला, मिठी मारली, त्याचे मुखे घेतले, म्हटलं त्याला नवीन जागा घाला, पायात जोडा घाला, हातात अंगठी घाला, पुष्ट वासरू कापा, आनंद उत्सव करू, कारण पश्चातापी मनुष्य परत आलाय. आज जर आम्ही पश्चातापासाठी बोलवलेलो आहोत, एकातले आम्ही एवढे जण बसलो आहोत, एकाने जरी पश्चाताप केला, तो जो बाप आहे, उधळा पुत्र आल्याचा आनंद जो होतो, तोच आनंद आमच्या स्वर्गीय पित्याला जाणार आहे का आमच्यामध्ये एक जण जो खरोखर ह्या ख्रिस्त जन्माच्या वेळेस पश्चाताप करणार आहे आणि पश्चाताप करून येशूला अनुसरण्याचा निश्चय मी करणार आहे, मी येशूच्या मागे जाईल असं म्हणणारा एक जण जर असेल तर स्वर्गामध्ये आज अधिक आनंद केला जाईल, हे मी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो, ज्यावेळेस ह्या मत्त्यासारखं येशूने हाकेला हाक दिली, माझ्या मागे म्हटले की आपण त्याच्याकडे अनुसरतो, त्यावेळेस येशूची कृपादृष्टी आमच्यावर होती. आम्ही बदलून जातो आणि आम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो. आणि म्हणून आज
लुकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 32वा वचन हे स्वतःला लागू करा. त्या वचनावर आपलं बोट ठेवा आणि ज्या ठिकाणी पापी लोक म्हटलेलं आहे तिथं स्वतःचं नाव आपण घ्या आणि देवाने तुम्हाला वैयक्तिक बोलवलेलं आहे असं तुम्ही ठरवून ते वचन वाचा. पुन्हा एकदा मी म्हणतो ते वचन काय आहे? येशूने म्हटले, मी नीतिमानास बोलवण्यास नाही तर पापी लोक हे काढून टाका, तुमचं स्वतःचं नाव घ्या, याला पश्चातापासाठी बोलवण्यास मी आलो आहे. आज त्याला मी अनुसरणार आहे का? येशू ख्रिस्त कशासाठी आला याचा पहिल्या भागात आपण पहिलं कारण पाहिलं. येशू ख्रिस्त म्हणतो पापी लोकास पश्चातापासाठी बोलवण्यास मी आलो आहे. आणखी येशू कशासाठी आला? मत्तय शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 34वा वचन येशूने म्हटले, मी पृथ्वीवर शांतता चालवण्यास आलो आहे असं समजू नका. शांतता चालवण्यास नाही तर मी तलवार चालवण्यास आलो आहे. येशूचं पृथ्वीवर येण्याचं दुसरं कारण, येशू म्हणतो मी तलवार चालवण्यास या पृथ्वीवर आलो आहे. ते का आला आहे हे पाहण्यासाठी आपण पुढच्या रविवारी पाहूयात. येशू तलवार कशी चालवणार आहे. प्रार्थना करूयात. स्वर्गीय पिते, आज आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त जन्मदिन जवळ येत असतानाच तुझ्या येण्याचे अनेक कारण आम्ही पाहत असताना प्रभू, खरोखर तू नीतिमानांसाठी आला नाही याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. कारण आमच्यातलं कोणीच नीतिमान नाही. तुझं वचन आम्हाला सांगतं तुमची धार्मिकता घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. होय, आम्ही पापी आहोत, तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध आम्ही पाप केलेला आहे आणि म्हणून आज पापी लोकांस पश्चातापासाठी बोलवलेला असताना तू म्हणतोस माझ्या मागे या. आज आम्ही आमचा निश्चय करतो, निर्धार करतो, त्या लेवी जकातदारासारखं आहे ते सर्व सोडून तुझ्या मागं अनुसरण्यासाठी आम्ही मागे येतो. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर अशी विनंती करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.